नमस्कार. व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तुमची जर मच्छीचं कालवण खाण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कुठलेही मासे वापरून तुम्ही या पद्धतीने माशांचे कालवण बनवू शकता. बराच वेळा मच्छी मार्केटमधून आणल्यावरती मधले पीस आपण फ्राय करतो तर तोंडाकडील आणि शेपटीचा भाग हा असाच वायाला जातो. तर यासाठी आज आपण इथे मच्छीचा तोंडाकडचा भाग, शेपटीकडचा भाग आणि थोडेसे मधले पीस वापरून ही करी बनवलेली आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. मच्छीचं कालवण बनवण्याकरता मच्छीच्या तोंडाकडील, शेपटीकडील आणि काही मधले पीस घेतले आहे. उरलेले मधले पीस फ्राय करणार आहे. मच्छी डबल पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता मॅरिनेशनसाठी यावरती 1 छोटा चमचा हळद घालूयात, 1 चमचा घालूया धना पावडर, चवीनुसार मीठ घालूयात, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घालूयात. आता घातलेले सर्व मसाले या मच्छीला छान असे लावून घेऊया. यासोबत आपल्याला लिंबू रस देखील वापरायचा आहे, तर अर्ध्या लिंबाचा रस यावरती पिळून घेतला. लिंबू रस आणि मसाले सर्व मच्छीला व्यवस्थित लावून घेऊया. हे असे मसाले लावल्यामुळे मच्छीला आतपर्यंत हे चांगले मुरतात आणि मच्छी खाताना अगदी चविष्ट लागते. आता कढई गॅसवरती ठेवून 3 चमचे तेल घालून गरम करून घेतले. आता यामध्ये मच्छी घालून छान अशी फ्राय करून घ्यायची. अशा पद्धतीने मच्छी फ्राय करून कालवण बनवलं तर याची चव अगदी दुप्पट होते. तसेच हे लावलेले मसाले मच्छीमध्ये आतपर्यंत छान लागतात. तर मिडियम गॅसच्या फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. 1.5 मिनिटांनी साधारण हे सर्व मच्छी मी पलटून घेते. मच्छी अगदीच कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची नाही, कारण आपल्याला याचे कालवण बनायचे. त्यामुळे यातील सॉफ्टनेस आपल्याला ठेवायचा आहे. साधारण 1.5 ते 2 मिनिटांनी सर्व मच्छी मी पलटून घेतली आणि दुसऱ्या साईडने देखील 1.5 ते 2 मिनिट ही मच्छी छान अशी फ्राय करून घेतली. आता ही मच्छी आपण सर्व काढून घेऊया. तुम्हाला वाटत असेल की मच्छी फ्राय केल्यामुळे या कालवणाला खूप जास्त तेल लागत असेल, तर असं काही नाही. हेच उरलेले तेल मी कालवण बनवताना वापरणार आहे. मच्छी फ्राय करताना रवा किंवा तांदळाचे पीठ आपण वापरलेले नाही, त्यामुळे ही मच्छी जास्त तेल पित नाही. तर सर्व पीस मी काढून घेतले. आता हे जे उरलेले तेल आहे यातच मी 1 बारीक कापलेला कांदा घातला, सोबतच 1 चक्रीफूल, 1 दालचिनी, 2 तमालपत्र, 4 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहे. तर घातलेले सर्व साहित्य तेलामध्ये 1.5 ते 2 मिनिट छान असे परतवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवायची. आता यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा कुठलाही घरगुती मसाला घालून सर्व साहित्य तेलामध्ये 1.5 ते 2 मिनिट मंद गॅसवरती छान असे परतवून घ्यायचे. यामध्ये तुम्ही रेडीमेड फिश करीचा मसाला देखील वापरू शकता. जर तो नसेल तर कुठलाही घरगुती मसाला वापरा. या मसाल्यातील आता तेल बाजूला सुटू लागले आहे. आता यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरी, सोबतच कांद्याची पेस्ट देखील घालूया. टोमॅटो आणि कांद्यामधील कच्चापणा जाईपर्यंत हे मसाल्यांसोबत छान असं परतवून घ्यायचं. यात मी साधारण 2 मध्यम आकाराची लालसर टोमॅटो आणि 2 मध्यम आकाराचे कांदे प्युरी करता वापरलेले आहेत. थोडासा परतण्याकरता वेळ जास्त लागतो, पण याचं कालवण देखील तेवढंच छान लागतं. जर ही प्युरी आपली कच्ची राहिली तर या कालवणाचा रस्सा अजिबात चांगला लागणार नाही. त्यामुळे मस्त असा परतवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिट झालेले आहे. यातील कच्चापणा हा पूर्णपणे निघून गेला आहे. तर यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं. हे मच्छीचं कालवण आपल्याला एकदम पातळ देखील बनवायचं नाही, थोडंसं घट्टसरस असं कालवण बनवायचं आहे. त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं. मच्छी फ्राय करताना त्याला आपण मीठ लावलं होतं, त्यामुळे या कालवणाकरता जेवढं मीठ लागतं तेवढंच यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं कालवणाला उकळी येऊन द्यायची. कालवणाला उकळी आल्यानंतर यामध्ये फ्राय केलेली मच्छी घालायची. ही मच्छी आपण फ्राय करून घेतल्यामुळे आधी शिजलेली आहे, त्यामुळे आता जास्त वेळ शिजवायची नाही. मसाला देखील आपण 4 ते 5 मिनिट तेलामध्ये छान परतून घेतला होता, त्यामुळे आता हे कालवण आपल्याला 3 ते 4 मिनिटच उकळून घ्यायचं. मंद गॅसवरती 3 मिनिट कालवण शिजत ठेवलं होतं.
तर यावरती आता कापलेली कोथिंबीर घालूया. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपली मच्छीचं कालवण तयार झाले. रेसिपी खूप सोपी आहे, नक्की ट्राय करा. आता यातील मधले उरलेले पीस मी फ्राय करून घेतलेत. मच्छी फ्रायचा व्हिडिओ आधीच चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.